ऐन निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली असून मेट्रिक टनाला आता $550 किमान निर्यात मूल्य असणार आहे आणि निर्यात बंदी असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं। दरम्यान 40% निर्यात शुल्काच्या संदर्भात सरकारकडून कुठलेही स्पष्टीकरण नसल्यानं व्यापारी वर्गात संभ्रम आहे। कांदा निर्यात खुली केल्याचं कांदा उत्पादक संघटनेनं स्वागत केलंय, मात्र कोणत्याही अटी शर्थींशिवाय निर्यात मूल्य न ठेवता कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेनं केली आहे। हळदीच्या दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकरी वर्गामध्ये आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं। हळदीला कमाल 15,500 रुपये प्रति क्विंटल आहे, तर मागच्या महिन्यामध्ये वाशिम जिल्ह्यातल्या बाजार समितीत हळदीला तब्बल 17,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। देखभाल दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामांसाठी आज रात्री पश्चिम रेल्वेवर तर उद्या सकाळी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर आज रात्री 12:15 ते पहाटे 4:15 पर्यंत ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान उद्या 11:40 ते 4:40 पर्यंत मेगा ब्लॉक असेल। राज्यात पाणी टंचाईचं सध्या भीषण संकट उभं राहिलंय। राज्यातली गावं, वाड्या, वस्त्यांना 2,952 म्हणजे जवळपास 3,000 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। गेल्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाण्याच्या टँकरची संख्या ही केवळ 187 इतकी होती, मात्र यंदा परिस्थिती भीषण झाली आहे। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 1,532 टँकरनं पाणी पुरवठा होतोय आणि राज्यातल्या धरणांमध्ये आता केवळ 28.3% पाणी साठा शिल्लक आहे।